मुलं झोपली का ग? हो कधीच. हा आला नाही अजून? नवीन घर बघायला जातोय असे म्हणाले होते. एवढा वेळ काय लागला त्याला? हो ना, मी तोच विचार करतेय. पावसा पाण्याचे अडकले असतील का कुठे? थोडा वेळ वाट बघूया, नाहीतर मग टेण्याला फोन करूया आपण. मेला पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये. हे उद्या मुलांना शाळेत नको पाठवूस बाई. का? उगाच खाडा कशाला? अगं पाऊस आहे म्हणून म्हणते मी. काय ऊन वारा पाऊस असणारच ना नानी. मुलांना काय घरात बसवून ठेवू का मी? पण मुलं घरी येईपर्यंत तुझ्या जीवात जीव नसतो. हो ते होतं माझं. नानी मी टेण्या भाऊजींना फोन करू का? फार उशीर झालाय हो. केवढा पाऊस पडतोय ना. हो ना ग. थांबायचं नावच घेत नाहीये मेला. बघ की. ते कुठल्या तरी परदेशी माणसानं सांगितलंय ना 2012 साली जगबुडी होणार आहे. ती याच वर्षी होतीये की काय? काहीतरीच तुझं कुंदे आपलं. अगं हो मालू, जगात पाप किती वाढलंय. जगबुडी तर होणारच ना. माले तुला पोहता येतं का ग? हो मी लहान होते ना तेव्हाच बाबांनी शिकवलं. थेट विहिरीत ढकलूनच दिलं. मग काय हातपाय मारावे लागले पाण्यात पडल्या पडल्या. मग आवडायलाच लागलं नंतर. नानी तुम्हाला येत नसेल ना पोहता? मला येतंय. हो कसं काय? उपजातच येतंय. म्हणजे मला काय कोणी शिकवलं नाही पोहायला. ते काय माहितीये का, आमच्या घराच्या पाठीमागे एक विहीर होती. तिथे भयंकर चिखल साचला होता. रहाटाला गाडगं बांधलं होतं. मी गेले पाणी भरायला. ओल होती, पाय घसरला, धपकन विहिरीत पडली. मग सगळं नाकातोंडात पाणी गेलं. डोळ्यासमोर बोक्या नळी बंडी सगळे उभे राहिले. देवाचा धावा केला. म्हटलं आता यांचं माझ्या माघारी काय होणार आहे. नको रे बाबा, एवढ्यात माझ्या आयुष्याची दोरी कापू नकोस. अंबाबाईचं मनात स्मरण केलं. कसा जोश आला अंगात. श्वास रोखून धरला. हातपाय मारायला सुरुवात केली. वरती आले. भिंतीला असलेला दोर पकडला. पाण्याकडे बघितलं. पाणी आपलं शांत, हरलेल्या शत्रू सारखं. वरती येऊन बघितलं तर अण्णा उभे. हो मला म्हणाले, काय हो घरात पाणी नाही म्हणून इथे पाणी आणायला आलात आणि स्वतःच पाण्यात डुंबत बसलात. विहार करायचा असेल तर दुपारी या, आधी वर या, मला छापखान्यात जायचंय. अरे बापरे, मग ते ओरडले असतील ना तुम्हाला? छे, उलट त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. मला म्हणाले, आता तुम्ही आणायचा पोहायला शिकलाच आहात तर नळीलाही शिकवा. उद्या समजा जगबुडी झाली तर पोहून आपला जीव वाचवता आला पाहिजे ना. तुला काय झालं? काय करे कुंदा, काय झालं? जर उद्या जगबुडी झालीच ना तर मी नाही वाचणार बघ. अरे अगं का? मला पोहता येत नाही. अगं पण तुझ्या घरात कुणाला तरी येत असेल ना पोहायला? सगळ्यांना येतो. मग काय काळजी करते? सगळे आपापला जीव वाचवणार. माझा जीव वाचवण्यासाठी कोण स्वतःचा जीव धोक्यात घालणार आहे सांगा मला. असं काही होणार नाही कुंदे. तू उगाच ना मनातल्या मनात काहीतरी कल्पना करत बसू नको बाई. बघ तू माले, हे बघ आता जगबुडी होणार आहे ना, मग आपण काय ते बदलू शकत नाही. हो दे मग, आता जे व्हायचं असेल ते होईल. माले भाऊजींना येतं का ग पोहता? काय हो नानी? लहानपणी मी त्याला 4-5 वेळा विहिरीत ढकललं होतं. आता तो पोहायला शिकला की नाही माहिती नाही, पण त्याच्या मनात पाण्याची भीती मात्र बसली. आमची नळी मात्र अगदी पट्टीची पोहणारी. आओ पण नानी, भाऊजींना पोहता येतं का हे महत्वाचं. ते काय मला माहित नाही. मला आता काळजी वाटायला लागली नानी. मी ना टेण्या भाऊजींना फोन करते आणि घराबाहेर पडते. तुम्ही मुलांकडे लक्ष ठेवा. हा अगं वेळ लागला का तुला? एवढी पावसाची एकटी कशाला जातेस? म्हणूनच मला भीती वाटते. मला पोहता येत तर नाहीच. मग काय झालं, संपलं, खेळ खलास. नाही ग, असं नाही. हे काय झालं हिला? मेल्या फोनला काय धाड भरले कुणास ठेव. गरज असते ना तेव्हा बरोबर लागत नाही. काढून ठेवला असेल त्यांनी फोन. का असं का करतील भाऊजी? तुला एवढं कसं कळत नाही? नवीन लग्न झालंय ना त्यांचं. मग फोन काढून ठेवायचा का? याला काही अर्थ आहे का? आपण किती काय काय केले टेण्या भाऊजींसाठी. एक सोडून 3-3 मुली पाहिल्या लग्नासाठी आणि त्यांनी असं वागावं का?
आणि लग्न झालंय म्हणून काय आमची काही लग्न झाली नव्हती? आम्ही नाही असा फोन बाजूला काढून ठेवला. कधी नाही मिळालं आणि गपकन गिळलं असं झालंय त्याचं. मालू, ए मालू, मालू. हात मेले आले पण हे. का दुःख झालं काय तुला? तसं नाही, म्हणजे चाळीत काहीतरी सनसनाटी मिळेल सांगायला असं मला वाटलं होतं, पण इथे तर मिळाले पण नाही आणि गिळाले पण नाही. आले आले. बाई, चार आठे डिले तिचे. काय बाई आहे का कोण आहे? तुम्हाला सर्दी झाली आहे वाटतं. होय गो. तुम्ही आत चला. अगं भिजलो पावसात. हो छत्री बघ सगळी वाऱ्याने तुटली. हो ना. करकोचा झालाय तिचा, करकोचा. हो ना. हो ना, काय हो ना, ही दुरुस्त करून घ्यावी लागणार. हो आपण करून घेऊया. करून घ्या म्हणजे उद्या मी कचेरीत काय नेणार? आहे ना दुसरी. कोणाची? दत्ताची. कोण दत्ता? दुपारी दत्ताच्या देवळात गेले होते ना. अगं हे काय करते तू? अरे तुम पेड़ खाने से मतलब रखो, आम क्यों गिन रहे हो? मी उलटा होतं वाटतं इथे जातो. काय हो, तुम्हाला पोहता येतं का? मावशी थालीपीठ घेताय ना? हो हो हो. काय ग, कुठच्या विचारात आहेस? काही नाही ग, असंच. हा पाऊस कधी थांबणार आहे? आता नाही जमणार. का? तू सांगत होती ना परवा जगबुडी होणार आहे म्हणून. अगं ते नॅस्ट्रोडॅमसनी भविष्य वर्तवलं होतं 2012 साली जगबुडी येणार आहे म्हणून. ओ बाई, 2017 त्याचा गणित चुकला. पण जगबुडी यायलाच पाहिजे. अगं पाप वाढलीत खूप. हा नानी, का बाहेर पाऊस कोसळतोय? बाबांना आता खाली जायची काय गरज होती? असं काही झालं ना मुद्दाम चेव आल्यासारखं करतो. नाही तर काय. आता पाऊस आला तर मुद्दाम बाहेर जाणार. पाऊस त्याला सोसवत नाही, मग अशी अशी शिंकत बसतो आणि खोकत बसतो गाढवासारखा, बावळट कुठला. नीट बस ना जरा, किती हलतोयस रे. अगं तुम्ही मला सांगितलंच नाही. काय? तुम्हाला पोहता येतं का नाही? अगं मला आवडतं. आपण येत आहे का? हळू हळू. अगं आता मला गाणं येत नाही, पण म्हणून काय मला गाणं आवडू नये? म्हणजे तुम्हाला पोहता येत नाही? ते नानींमुळे. काय माझ्यामुळे? काय मी काय केलंय? अगं स्वतःच्या मुलाला असं भसकून कोणी विहिरीत ढकलून देतं का? अरे पण मी अशीच शिकले. तुला पाहिल्यावर कोणी तुला ढकलून देईल म्हणजे सगळे तुझे नियम तू आम्हाला का लावतेस? काय राक्षसी वागणं आहे का नानी तुझं? अरे राक्षसी काय, पाण्यात पडल्याशिवाय कसं पोहायला येणार? अरे हो, पण बुडता बुडता वाचलो मी. म्हणजे नानीने मला विहिरीत ढकललं. मी असं एकदम गटांगळ्या खायला लागलो, तरी ही वरून सांगते मला हातपाय मार, हातपाय मार, हातपाय मार. मी म्हटलं प्रामाणिकपणे विचारलं, अगं हातपाय मारू पण आधी डावा की उजवा, की उजवा की डावा? तर ही म्हणाली काही नको करू, स्वतःला मार. बरोबर आहे. अरे इतक्या हुशार आईच्या पोटी असा अडाणी पोरगा जन्माला आला म्हटल्यानंतर मला वैषम्य वाटलं, मला राग आला, म्हणून मी त्याला म्हटलं मार स्वतःला, मार स्वतःला. पण कुठल्या वेळेला कधी वैषम्य यावं हे काही ताळतंत्र आहे की नाही? कधी कसं वैषम्य येतं तुला? मग पुढे काय झालं? पुढे मी अजून बुडालो, मग अजून गटांगळ्या खाऊ लागलो. हो, मग मला काही कळेन असं झालं. मग मी हिने काय केलं, वरून नळी फेकली. हो म्हणजे अगं नळी म्हणजे नळी नाही फेकली, आपली नळी फेकली. हो, अशी चुई नळी खाली आली एकदम, माहितीये का? आणि नळीत पाणी गेलं. आपलं पाण्यात नळी आली, नळी पडली पाण्यात आणि नळी फटक 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 हातपाय मारू लागली. मी नळीला म्हटलं, नळी मागं मला आधार दे, मला वाचव, मी बुडतोय. तर नळी काय मला दादच देईना. शेवटी मी नळीचा एक पाय पकडलं, म्हटलं मला बाहेर काढ. तेव्हा बघितलं तिने माझ्याकडे, म्हटलं अगं तुला 5 अत्तराच्या बाटल्या देतो. तेव्हा कुठे नळीने मला बाहेर काढलं आणि मी आता नाही बाबा, आता कानाला पाणी. काय? नाकातला खडा, कानाला नळी. कानाला नळी कशी असेल? आता कानाला घडी, तोंडावर, म्हणजे आता कानाला खडा, पुन्हा पाणी नाही.
पुन्हा नाही पाणी. म्हणजे तुम्हाला पोहता येत नाही ते नाहीच. अगं मालू, पोहण्याची काय गरज असते एवढी माणसाला? अहो जगबुडी झाली म्हणजे. जगबुडी? कुंदी सांगत होती 2012 मध्ये म्हणे जग बुडणार आहे पाण्यात. अगं जगबुडी पाण्यातच होते मालू, काय हवेत नाही होत. आणि कसली जगबुडी, कुठली जगबुडी? आपण असू नसू कोणाला माहिती. मी तर नसेन बाबा. तू काय इतक्यात जाशील असं वाटत नाही मला. काय मी काय अमरपट्टा घेऊन जन्माला आले काय? तू खप्प होणार आम्हाला सगळ्यांना आणि मगच जाणार तू. काय नाही, 70व्या वर्षी मी गाशा गुंडाळणार. करायचंय काय इतकं जगून? नको ते आयुष्य. स्वतःला त्रास, लोकाला त्रास. दुसऱ्याला त्रास द्यायला तुला 70 होण्याची काही गरज नाहीये. ते काही नाही. उद्यापासून तुम्ही पोहायला शिकणार आहात आणि मुलांनाही शिकवणार आहात. अरे तो काय पोहायला शिकणार? नंबर 1चा आळशी आणि बावळट आहे तो. वा, काय प्रोत्साहन आहे. असू दे हो, पोहायला कुठे मोठी अक्कल लागते. वा वा, अक्कल लागते तर हाताची तलवार करून पाणी कापावं लागतं. बापरे. शत्रूवर चाल करून जावं तसा पाण्यात सूर मारावा लागतो. पण या नेभळटाला कुठून जमणार आहे ते? नानी, तू अजून काहीतरी अवघड करून ठेवू नकोस. अहो तुम्ही ऐकू नका त्यांचं. हा, नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. सोपं असतं पोहणं. तुझ्या कविता झाल्या का नानी? कविता, तुला पोहणं शिकण्यासाठी अजून 5 जन्म घ्यावे लागतील. अगं 5 जन्म काय, मी 7 जन्म घ्यायला तयार आहे. हा? पण तुझी 7 नको. काय? तुझं नको नको ग नानी, नको ग. अरे माझ्या पोटी जन्म घेण्याकरता किती जन्म पुण्य केलं असशील कुणास ठाऊक. पण तुला त्याची किंमत नाहीये. जा, मी तुला शाप देते. या जन्मात तुला पोहता येणार नाही. अगं नानी, नानी जाऊ दे, मरू दे. तसं मला कुठे शिकायचं होतं पोहायला आणि नकोच ते. नाही ते काही नाही. जग बुडी व्हायच्या आत तुम्ही पोहायला शिकलं पाहिजे, म्हणजे शिकलं पाहिजे. अगं पण त्या वयात आपण असू नसू आणि असलो तरी पोहणार आहोत का मालू? नाही, ते तेव्हाच तेव्हा बघू. पण तुम्ही आता पोहायला शिकलंच पाहिजे, म्हणजे शिकलंच पाहिजे. देवा, सगळे प्रयत्न पाण्यात गेले. आई, आई, काय ग? लक्ष कुठे तुझं? काही नाही ग, असंच. घ्या. बरं का कुसुम, आमची उमा राज्यस्तरीय पोहण्याच्या स्पर्धेत पहिली आली होती. हो, आईमुळे झालं शक्य सगळं. छे, माझ्यामुळे नाही हो, बाबांमुळे. छे, त्यांना अजिबात आवडायचं नाही. असं काहीही नव्हतं. त्याला पोहण्याची भीती वाटत होती म्हणून तो उमाला पोहू देत नव्हता. पण आईनी मनवलं त्यांना. कारण मी त्यांना जेव्हा विचारायला गेले ना, तेव्हा ते मला म्हणाले असल्या पोहण्या बिण्याच्या स्पर्धेत अजिबात भाग घ्यायचा नाही. आईनी सांगितलं त्यांना काहीतरी. काय सांगितलंस ग तू? काही सांगितलं नाही ग. नानी म्हणतात ना, तसंच ते पाण्याला घाबरत होते. आणि तुझ्यावर खूप जीव आहे ग त्यांचा. हो, मालू नाही. तुम्ही ऐका तरी. नाही. अहो मालू, असं काय करताय मालू, तुम्ही? मालू, मालू, ऐका. नाही. खूप छान पोहताय नाही ती. म्हणजे नाही म्हणजे त्रिवार नाही. आंतरशालेय स्पर्धेत पहिली येते. ते काय नशिबाचा भाग आहे, कधीतरी चमकतो कुणीतरी. नशीब कसलं, मेहनत आहे तिची. मालू, तू काय म्हणाले होतीस? सगळ्यांनी पोहायचं. मी त्यांना दोघांना पाठवलं की नाही? पण मग आता उमाला त्यातच गती असेल तर जाऊ दे ना तिला त्यात. गतिविती काय नाही, उमाची अधोगती होईल. तिला सांग काय करायचं असेल ते शिक्षण क्षेत्रात कर. नाहीये तिला त्याच्यात गोडी. ते काय नळीवर गेली आहे बावळट. पण तिला जे येतंय, जे आवडतंय ते करू दे की तिला पुढे. हे बघ मालू, तुझी अट जगबुडीची होती. ते तर तुम्ही शिकला नाहीतच. कशाला शिकू, मला एवढं जगायचंच नाहीये. अहो ते काय आपल्या हातात असतं का? मालू, तू त्यांना पाठीशी घालू नकोस. पण तिची खरंच इच्छा आहे. इच्छा तिची लाख असेल. असं कोणी पाठवतं का मुलीला पोहण्याच्या स्पर्धेत? का? त्याला काय झालं? तुला वेड लागले का मालू? नाही, कारण काय ते सांगा मला. हे तू स्वतःला विचार ना. नाही, कळत नाहीये मला. हे बघ, तिने काहीही केलं तरी चालेल, पण पोहण्याच्या स्पर्धेत तिने भाग घ्यायचा नाही म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणजे नाही नाही. मालू, अजून 850 रुपये जमले ना की आपलं स्वतःचं हक्काचं घर तयार. अहो काय ग? हे घ्या. हे काय? 1000 रुपये. अगो, कुठून आणलेस 1000 रुपये तू? जेवणाच्या डब्यांचे वर्षभराचे साठवलेले पैसे घ्या.
नको अगं ते जेवण- आपल्या घरासाठीच देतेय ना, घ्या. हो पण संसार दोघांचा आहे की नाही, घ्या हो, अगं, घ्या, ठेवा. ठीक आहे. एक विचारू का मी? रागवणार नाहीत ना? उमीच्या पोहण्याबद्दल आहे का काही? का नाही म्हणताय तुम्ही? तिला पोहण्याचे कपडे घालावे लागतील म्हणून का? असं नाही ग, एक आतूनच ना घाबरल्यासारखं होत असतं, तर भीती वाटत राहते. कसली भीती वाटते ते तरी कळू दे मला. अगं असं कसं नाकातोंडात पाणी गेलं तर? नाही म्हणजे एकुलती एक मुलगी आहे आपली, ती 4-5 असते तर गोष्ट वेगळी होती. उतरली पाण्यात पोहू लागली आणि गेलं नाकातोंडात पाणी. पाण्याचा काय भरोसा? हो, प्रशिक्षक असतात तिथे काही झालं तर वाचवायला. हो, पण ते पाण्यात आले आणि त्यांनाही आठवलं नाही तर हातपाय हलवायचं तर तेही ही नको ना मालू, कशाला उगाच ना उगाच. असं काय करताय तुम्ही? ना एकदा बघा ती कशी पोहते, हा, आणि मग तुम्हीच ठरवा. पण आपल्याला ज्या वाटेला जायचंच नाही तिकडचा पत्ता विचारायचा कशाला ना? अहो, मी म्हणतेय ना म्हणून एकदा चला फक्त तुम्ही माझ्या बरोबर. तुम्ही ना स्वतःच्या डोळ्यांनी बघा. त्या उपर तुम्हाला वाटलं ना की नाही पाठवायचंय तर नका पाठवू. हा, मी परत कधी हट्ट करणार नाही, तुमची शपथ. अगं नको ना, कशाला त्या पाण्याची खेळ. म्हणून मी तुला सांगतो, एक वेळ ती आग परवडली पण ते पाणी नको. आणि शिकायचं असेल तर वेगवेगळे खेळ आहेत ना, म्हणजे कबड्डी शिकू दे, खो खो शिकू दे. मग जाऊयात ना उद्या? अगं नानी, एकदा बाबा माझं स्विमिंग बघायला आले आणि त्यानंतर मला त्यांनी कधीच अडवलं नाही स्विमिंग करण्यापासून. आठवते ना आई? हे मालू, ही आपली उमा काय पोहते का एकदम मासळी सारखी? अशी सप्पसप अशी निघूनच गेली सगळ्यांच्या पुढे. आणि म्हणजे मला वाटलं नव्हतं ग उमा इतकी उत्तम पोहते. केवढीशी होती, पाण्याच्या बाहेर आली ना तेव्हा असं सगळ्यांनी एकदम टाळ्या वाजवल्या. अहो, तेच तर मी तुम्हाला सांगत होते. मालू, मुलांना मी जन्म दिला पण मोठं तू केलंस. कसं आहे की माझ्या मुलांचे कलागुण मला माहितीच नव्हते. अगं मग हे पाहिलं ना मी, उमा अशी पोहते, बाप रे. आणि त्यामुळे झालं काय की तिला पाहून मलाही असं पोहावंसं वाटू लागलं. म्हणजे माझ्या मनातली भीती एकदम गेलीच. हे नानीने माझ्या डोक्यात काय काय भरवलं होतं पाण्याबद्दल. मग उमाला सांगू तुमची परवानगी आहे म्हणून? नाही, आता तिला माझ्या परवानगीची गरज नाही. मोठी झाली ती. हो, तिला म्हणाव कर, काय करायचं ते कर. तुला हो मोठी, देशाचं नाव मोठं कर. काय माझ्यासारखे 56 बाप मिळतील पण आपल्या देशासारखा देश नाही, तुला सांगतो मालू. हो. बाबा, तुमची सगळी नाती इंग्रजांवर ठरतात. इंग्रजांचे शत्रू ते तुमचे मित्र आणि त्यांचे मित्र ते तुमचे शत्रू. म्हणजे निर्णय शेवटी इंग्रजांवरच ठरतो ना. तुमचं मन इंग्रजांनी व्यापलंय. तुम्ही अजूनही गुलाम आहात इंग्रजांचे मनाने. इतिहासावरून शहाणं व्हावं आणि पुढे जावं, हेच दिलूबाया म्हणतोय. माझ्याबद्दल? इंग्रजांबद्दल. म्हणजे म्हणाला काय बदलतो ना तसं आपणही बदलायला हवं. इतिहासातून शिकावं आणि पुढे जावं. इतिहासाला वर्तमानात घुसवलं ना की ना इतिहास राहत ना वर्तमान. बोक्या, मी तुला कधी बोलले नाही पण मला नेहमी तुझा अभिमानच वाटला. तू चांगला नवरा आहेस, चांगला बाप आहेस, पण त्याही पेक्षा तू खूप चांगला मुलगा आहेस. अगदी मनापासून सांगते मी तुला.